नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. तुमचा माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा बघा, मॉर्निंग व्ह्यू असा काहीसा आहे. चला आता जाऊया जिमला. चला आलो घरी. आज काय लेग वर्कआउट होता आणि आज गर्दी भरपूर होते, त्याच्यामुळे म्हटलं त्या गर्दीत व्हिडिओज वगैरे बनवणं कंटाळवाणं काम आहे. सो म्हटलं इग्नोर केलं. आलो घरी. आता भूक लागली, जाम आहे, खाऊन घेतो. चला सगळी कामं आवरले, जाऊया आता मंदिरामध्ये पूजा करायला. चलो मिलते हे मंदिर भी. बाईक घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे इथे कडी लावून घेतली. जाऊया आता मंदिरात. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. पूजा झाली, आता घरी जाऊया. आईचं सगळं आवरायचं आहे, आज राहिलं सगळं आवरायचं. आईचं आवरायचं आहे, नाश्ता वगैरे. सो चला जाऊ घरी. चला मंडळी, संध्याकाळ झालेली आहे. हे बघा, सूर्य मावळतीला जातोय समोर. आणि बघतो आता ही जी झाडं आहेत तर 4-4 फुटावर 5 झाडं लावून टाकतो, नाहीतरी सुकणार आहे तिथे राहून. सो 5 झाडाच, 5 उद्या 5 परवा अशी करून लावून टाकतो, नाही तर त्याला मुहूर्त मिळणार नाही. आता टेप घेतले, 5-5 फुटावर लावून टाकतो. चला. मी या अगोदर मार्किंग वगैरे सगळं करून घेतलेलं, त्याच्यामुळे आता फक्त खोदून घ्यायचं होतं आणि झाडं लावायची आहेत. पहिल्यांदा सगळं मार्किंग करून घेतलं. जवळपास 5 ते 6 फुटाचं मार्किंग केलं. 2 झाडांच्या मध्ये फोपळे, त्याच्यामुळे 5-6 फुटाचं अंतर खूप झालं. तसं काही जास्तची गरज नाही. आणि सगळे पटापट झाडं एक करून लावून घेतली. आणि काय झालेलं, काही ठिकाणी आता खाली खडक आहे, सो त्याच्यामुळे ते खडक फोडून मग लावावं लागलं खाली. आता ह्या बाजूला तर सगळी मातीच आहे, काय विषय नाही. पण जो वाट आहे त्या बाजूने थोडंशा आतमध्ये म्हणजे खडक आहे, तो फुटणारा खडक आहे, मुरमाचा खडक आहे. तो काय एवढा कठीण खडक नाही आहे, फक्त कसं वेळ काढू काम आहे. सो ते जरा काढताना थोडासा वेळ गेला, पण ठीक आहे, चालेल. आपल्याला झाडं चांगली पाहिजेत तर तेवढे कष्ट घ्यावेच लागणार. आणि तिथे बऱ्यापैकी झाडं सुकलेले होते, म्हणजे आता सुकत आलेले ते ठेवून तर म्हटलं सगळे झाडं लावून घेऊया. आणि आज संध्याकाळी जवळपास 6-7 झाडं लावून घेतले. आणि म्हटलं थोडं वेळ, म्हटलं एक झाड तिकडे एक राहतं आहे, म्हटलं ते पण 8वं झाड लावून घेऊया म्हटलं. कारण काय होतं, एकदा राहिलं की राहतं, म्हणून एका बाजूने पूर्ण झाडं सगळी लावून घेतली आज. हे बघा, कारण एकदा राहिलं की राहिलं. हे बघा, आता जे तिला करतो आहे ना का, तिथे थोडंफार हार्ड आहे, म्हणजे कठीण आहे, थोडंसं दगड आहे तिथे थोडासा. त्याच्यामुळे तो पहिला फोडून घेतला. जवळपास खाली 1-1.5 फूट तशी खोली करून घेतली आणि मग फोपळीचं झाड लावून घेतलं. आणि आता करून घेतो आहे सगळ्याची आळी. कारण आता उन्हाळ्याचे थोडे दिवस आहेत, ऊन बऱ्यापैकी तापतं, त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा ह्यांना आळी करून घ्यावं, जेणेकरून पाण्याचं साठायच्या खाली व्यवस्थित राहील आणि पाणी लागलं की व्यवस्थित तग धरतील. त्याच्यामुळे आता आणून पाणी पहिल्यांदा थोडं पाणी करून थोडंसं लिपून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं तिकडचं सगळं पाईप आणूया इकडे आणि सगळ्या एक गोष्टी करून घेऊया. हे बघा, तिकडनं पाणी लावत आलो. आता एक इकडचं झाड करून घ्यायचं आहे बघा. कारण काय होतं, नुसतं पाणी यातलं निघून जातं, त्याच्यामुळे म्हटलं छोटे आळी होते, लिपून घेतले. हे बघा, एक हळूहळू मध्ये लिपून घेतो आहे. चला, सगळे झालेत. टोटल 8 झाडं झाली, अजून 7 झाडं शिल्लक आहेत. ते त्या बाजूने लावायचे आहेत आणि थोडी मागच्या वेळेस जे माड लावले त्यांच्यामध्ये लावायचे आहेत. चला, आवरून घेतलं आहे, पुढची गोष्टी आवरूया. चला मंडळी, कामं झालेली आहेत. हे बघा, जर 6-6 फुटावर झाडं लावून झालेत. त्याला अळी पण करून घेतली हाताबरोबर इथपर्यंत. आता पाणी सोडलं इकडे बाहेर. चला, थोडी किती राहिलेत, 6 झाडं शिल्लक राहिलेत. की आता बघू, नंतर काहीतरी करून घेईन. जरा पाणी घालून घेतो.
चला मंडळी, सगळ्या गोष्टी आवरल्यात. सगळीकडे पाणी मारून झालं आहे. इथे लॉनमध्ये गवत एवढं होतं बघा, नाही म्हणून, तर ते पण काढून झालं आहे. पाणी बंद करतो. मिरच्यानं वगैरे, टोमॅटो वगैरे सगळ्याला पाणी मारून झालं आहे. चला आता आईला आंघोळ घालून घेतो आणि बाकीचे कामं करायला घेतो. चला तर मंडळी, सगळी कामं वगैरे आवरलेत. फ्रेश वगैरे पण होऊन झालं माझं, आणि आईला पण झोपून घेतलं. सगळी कामं पण आवरली. व्हिडिओ पण अपलोड झाला आहे लवकरच. सो आता आराम करायला घेतो. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता हे बघा, फक्त 7 झाडं लागलेत, राहिलेत शिल्लक. बाकी सगळी लावून झालीत. चला लवकरच कुठेतरी प्लॅनिंग चाललं आहे त्यांचंसुद्धा. चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हो, रोजचंच सांगणं, इथपर्यंत आला आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या.